गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना स्थलांतरित करू नये या मागणीसाठी आज इचलकरंजी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभारी वैद्यकीय अधिकारी जयश्री जावडेकर यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. इचलकरंजी शहर व परिसर तसेच हातलंगडे व शिरोळ तालुक्यातील औद्योगिक कामगारांची संख्या प्रचंड आहे. हे सर्व औद्योगिक जगात काम करणारे कामगार इचलकरंजी येथील राज्य कामगार विमा सेवा योजनेच्या दवाखान्यात लाभार्थी आहेत. कामगारांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने इचलकरंजीचे नेते बाळासाहेब खंजिरे यांनी सदर दवाखान्यासाठी यशवंत प्रोसेस लगत असलेली जागा बक्षीसपत्र देऊन सर्वच कामगार हिताचं वर्गाचं हित जोपासलं आहे आणि गेले 40 वर्षांपासून सदर ठिकाणी सेवा दवाखाना कार्यरत आहे. दवाखान्याची जागा शहराच्या औद्योगिक व्यवसायाच्या विस्ताराच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या कामगार रुग्णांच्या दृष्टीने बस स्टँडच्या थोड्याच वेळाच्या अंतरावर आहे. शिवाय पार्किंगची प्रशस्त सोय आणि सर्व गर्दीच्या वेळी बाहेर तात्काळ थांबणाऱ्या कामगारांना बसण्यासाठी हवेशीर जागा आहे. कामगार वर्गाच्या दृष्टीने सर्व सोयींनी उपलब्ध असलेली नगरपालिकेच्या नाममात्र भाड्याने 40 वर्षांपासून असलेली कामगारांच्या व मालकांच्या वर्गणीतून चालू असलेला दवाखाना इतर कोठेही स्थलांतरित होऊ नये. तुम्हाला जर काही करायचे असेल तर त्याच ठिकाणी इचलकरंजी महापालिका यांच्याकडून बांधकाम व डागडुजीसाठी स्थानिक कार्यकर्ते व संघटना यांच्याशी पाठपुरावा करत आहे. त्याच दवाखान्याला चांगल्या व उत्कृष्ट दर्जाचे व उच्च प्रतीचे करावे. गोरगरीब कामगारांचे पैसे जाण्याचे काम काही अधिकारी करत आहेत. ESIC भाडे तत्वावरती BSNLची जागा भाडे तत्वावरती घेत आहे. त्या ठिकाणी परस्पर फर्निचर किंवा कामकाज सुरू केल्यास मनसे स्टाईलने बंद पाडलं जाईल असा इशारा देण्यात आला. हे निवेदन प्रभारी वैद्यकीय अधिकारी जयश्री जावडेकर यांना देण्यात आलं. यावेळी मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर, उपतालुका अध्यक्ष शहाजी भोसले, राजेंद्र निकम, प्रताप पाटील, महेश शेंडे, मनोहर जोशी, ऋषिकेश मराठे, नितीन कटके यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.